युगामध्ये विद्यार्थी पुस्तकांच्या वाचनापासून दूर न जाता तो खऱ्या अर्थाने वाचनप्रेमी होण्यासाठी उमरगा शहरातील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील व माजी राज्यमंत्री बसवराजजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महाविद्यालयाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम या आदर्श महाविद्यालयामध्ये राबवण्यात आला। यावेळी वाचन संकल्पनेबाबत आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी आमच्या न्यूज टीव्ही मराठीचे प्रतिनिधी मारुती कदम यांच्याशी साधलेला खास संवाद। चला तर मग ऐकूया गरुड सरांकडून वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम। उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा 15वाडा गेल्या 2 दिवसापासून साजरा केला जातोय। आपण या ठिकाणी पाहू शकता आदर्श महाविद्यालयाच्या या सभागृहामध्ये आज ही जी मुलं आहेत ते वाचन संस्कृतीच्या ह्या संकल्पनामध्ये रममाण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात। आपल्यासोबत या महाविद्यालयाचे प्राचार्य सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ही जी मुलं आहे आपण पाहू शकता पूर्णपणे ही मुलं आणि मुली या ठिकाणी ह्या वाचन संस्कृतीमध्ये मग्न आहेत। आपल्यासोबत प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड सर आहेत। सर काय सांगाल या 15वाड्याच्या संदर्भात? वाचन संकल्प महाराष्ट्राचा ही अभिनवाची संकल्पना राज्य शासनाने सुरू केलेली आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मध्ये, शिक्षकांच्या मध्ये आणि पर्यायाने समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वाचनाची सवय कमी होत आहे आणि वाचन नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। खरं तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी अभ्यास करण्यासाठीच येतात, शिक्षक शिकवण्यासाठीच असतात आणि मग या मोबाईलच्या सध्या कालखंडामध्ये विद्यार्थी तासनतास मोबाईलवर आहेत आणि ग्रंथालयापासून आणि पुस्तकापासून विद्यार्थी दूर आहेत। म्हणून या निमित्तानं हा 15वाडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान राज्य शासनानं वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे। आमच्या महाविद्यालयामध्ये 2 संकल्पनेचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव संकल्पनेचा आम्ही उद्घाटन समारंभ केलेला आहे। यामध्ये महाविद्यालयातल्या सर्वच प्राध्यापकांची बैठक घेऊन या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत। दररोजच्या नियमित तासिका झाल्यानंतर वर्गामध्ये शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालय सुरू होण्याच्या अगोदर आणि महाविद्यालयाचा कार्यकाळ शिक्षणाचा संपल्यानंतर महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये सभागृहामध्ये विद्यार्थी एकत्रित येऊन त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली जात आहेत आणि ही पुस्तकं ग्रंथालयातनं विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीने निवडायची आहेत। कुणाला कथाकथन आवडेल, कुणाला वाङ्मयीन पुस्तकं आवडतात, कुणाला आणखीन प्रवास वर्णनाचे आवडतात, कुणाला साहित्याच्या विविध प्रकाराचे आवडतात, कुणाला संशोधनाच्या संदर्भातल्या आवडतात, कुणाला त्यांच्या विषयाच्या संशोधनाची पुस्तकं आवडतात। त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तकं देऊन त्यांना एखादं मोठं पुस्तक असेल तर 2 दिवसामध्ये ते पुस्तक पूर्ण वाचून त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, त्याचा आशय, त्या पुस्तकाबद्दल तुम्ही काय अभ्यासलेला आहात, त्या लेखकाला काय म्हणायचं आहे, असं किमान 5 पेज तरी विद्यार्थ्यांनी लिहून आमच्याकडे द्यायचं। फक्त 15 दिवस करणार नाहीत तर हा उपक्रम सातत्यानं करणार आहोत आणि प्राध्यापकांना सुद्धा जी पुस्तकं वाचायला मिळालीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर त्या पुस्तकाच्या मध्ये लेखकानं काय सांगितलेलं आहे या संदर्भानं बुक रिव्ह्यू करायचा आहे आणि दररोज संध्याकाळी प्रत्येक प्राध्यापकाची संख्या जास्त असल्यामुळं आम्ही 2 महिने बुक रिव्ह्यू त्यांनी वाचलेल्या पुस्तकाच्या संदर्भानं आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे। एकीकडे वाचनही आहे आणि एकीकडे बुक रिव्ह्यू आहे, जेणेकरून पुस्तकाचा आणि विद्यार्थ्याचा येणाऱ्या कालखंडामध्ये दिवसेंदिवस संबंध कसा येईल, ज्यामधनं ज्ञान, अनेक लोकांच्या संकल्पना, अनेक पद्धतीचं ज्ञान, जीवन जगण्याच्या विविध संकल्पना त्यांच्या आवडीनुसार कसं करता येईल आणि विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं ज्ञानप्रिय कसा होईल, वाचनप्रिय कसा होईल, या अनुषंगानं आम्ही राज्य शासनाच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि जागा पुरत नाही। महाविद्यालयामध्ये 1213 विद्यार्थी आहेत। एक दिवस आम्ही हा उपक्रम ग्राउंडमध्ये सगळ्यांना बघण्यासाठी करणार आहोत, पण त्यांच्या क्लासमध्ये जेव्हा क्लास सुटेल तेव्हा वर्ग धरून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 1-2 तास 1.5 तास तरी सकाळी आणि संध्याकाळी क्रमिक अभ्यासाबरोबरच इतर सुद्धा वाचन करायला पाहिजे, या अनुषंगाने अभिनव उपक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे।
उत्कृष्ट वाचक आणि लेखक विद्यार्थ्यांना पुरस्कार आम्ही मिळवून सन्मान दिनांक 26 जानेवारी रोजी यामधून उत्कृष्ट वाचक, उत्कृष्ट लेखक आणि उत्कृष्ट वाचक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तद्वतच बुक रिव्ह्यू करणारे, जे चांगलं बुक रिव्ह्यू करणारे, चांगलं वाचन करणारे जी प्राध्यापक आहेत त्यांचा सुद्धा 26 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते आम्ही सत्कार करणार आहोत. प्रतिसाद कसा मिळतोय सर? या अभिनव संकल्पनेला मुळात विद्यार्थ्यांच्या मध्ये ती वृत्ती होती, सांगायला कोणीतरी पाहिजे होतं, वारंवार एकत्रित येऊन हे निर्माण करायला पाहिजे होतं. आणि नक्कीच विद्यार्थी याला आणि समाजातले अनेक घटक, आमची संकल्पना इथपर्यंतच नाही. आमच्या डोक्यामध्ये हा 15 26 जानेवारी संपल्यानंतर कट्ट्यामध्ये अनेक वाचनालयामध्ये समाजातल्या अनेक घटकाला घेऊन जाऊन वाचनाकडे लोकांच्याकडे ओढा कसा होईल या अनुषंगाने आमचे प्राध्यापक सुद्धा यामध्ये काम करणार आहे. हे होते आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य. आपण पाहू शकता या ठिकाणी ह्या ज्या मुली आहेत ह्या आपल्या वाचन संस्कृतीमध्ये मग्न झालेल्या आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी मुलाबरोबरच मुलंसुद्धा आणि प्राचार्य, महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. न्यूज टीव्ही मराठी करिता मारुती कदम, उमरगा. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका.